हे सगळं? राजमाता जिजाऊ यांनी शिवाजीला जन्म दिला. सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या प्रणेत्या, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, राणी लक्ष्मीबाई, पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी, नंतर मदर टेरेसा, अहिल्याबाई होळकर, किरण बेदी, इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, या सर्व महिला कुठून आल्या? या आपल्यातल्याच महिला आहेत. आणि त्याच जर जन्माला त्यांच्या आईने त्यांना घातलं नसतं तर हा स्त्री समाज एवढ्या मान सन्मानाच्या जागा स्त्रियांना भूषवता आल्या असत्या. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आहेत. कुठलं क्षेत्र असं आहे की त्या क्षेत्रात स्त्रिया नाही आहेत? शिपाई पासून, कंडक्टर पासून, रेल्वे ड्रायव्हर पासून तर वैमानिकापर्यंत स्त्रिया आहेत. तरी पण स्त्री नको नको का नको? नमस्कार. म्हणूनच म्हणते, आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष, जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. तुम्हाला कदाचित माहित असेल की जेव्हा जिजाऊ जन्माला आल्या तेव्हा त्या मुलगी जन्माला यावी म्हणून जिजाऊंच्या आईने नवस केला होता. असा कधी नवस केलेला तुम्ही ऐकला नसेल किंवा आजच्या जमान्यात कुणी असं नवस करेल का? पण त्या काळामध्ये जिजाऊंच्या आईने नवस केला होता की माझ्या उदरी, माझ्या पदरी मुलीचा जन्म होऊ दे. आणि नवस सफल झाला. मुलगी जन्माला आली आणि जिजाबाई नाव ठेवलं आणि जन्माला आल्यानंतर त्याचा आनंद उत्सव साजरा केला. आता आपण विचार करत होतो की मुलगी जन्माला आली की सगळं घरदार समाज सगळे उदास होतात. पण त्या काळामध्ये म्हणजे जवळपास 16व्या शतकामध्ये जिजामातांचा जन्म झाला, मुलगी झाली म्हणून आनंद व्यक्त करण्यात आला. मुलीसाठी नवस बोलला होता तो पूर्ण करण्यात आला आणि मग सगळ्या गावभर आनंद व्यक्त करण्यासाठी मिठाई वाटण्यात आली होती. तर अशा प्रकारे कन्या जन्म आनंद सोहळा याची सुरुवात ही जिजाऊंच्या आईने 16व्या शतकामध्ये केलेली आहे. आणि तशाच प्रकारचा कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करण्याची आज गरज आहे. आज पहा, जसं मी म्हटलं की मुलगा झाला की जसा आनंद व्यक्त होतो, पण मुलगी झाली की सगळे निराश आणि उदास होत असतात. तर तो उदासपणा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्या जागी आनंदाची पेरणी करायची आहे. आणि त्यासाठी काही 2-3 योजना आहेत, मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे. तत्पूर्वी आपण देशाचा आढावा घेऊया की भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये की जिथे मातृदेवो भव असं म्हटलं जातं, पितृदेवो भव असं म्हटलं जातं, आचार्य देवो भव असं म्हटलं जातं, अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. या भारतीय संस्कृतीमध्ये अहिंसा परमो धर्म असं म्हटलं जातं. परंतु आपल्या पोटामध्ये, आपल्या उदरामध्ये असलेल्या चिमुकलीला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकलं जातं. म्हणजे ही कितीतरी मोठी क्रूर अशी हिंसा आहे, महापाप आहे. आणि हे महापाप आपल्याला पूर्णतः थांबवायचं आहे. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणतेय की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको गाई, नकोस करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते गाई.
ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलीशे नाजूकशे कोमलशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील? माझ्या शरीराशी झालेली विटंबना तुला आई सहन होईल? नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई. असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कसलाही त्रास देणार नाही ग. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग. कालची उरलेली शिळी असलेली अर्धी भाकरी पण मला चालेल ग आई, पण आई मला जन्म घेऊ दे ग. नको आई नको, नवीन कपडे नको ग मला, ताईचे जुने झालेले कपडे सुद्धा मला चालतील ग, पण आई मला तुझ्या मांडीवर खेळायचंय ग, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचेत ग, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेत जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई मला. तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचंय, बाबांच्या म्हातारपणाची काठी व्हायचंय, आजी आजोबांना सांभाळायचंय ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार सांगणाऱ्या जिजाऊ माता माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई. देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. अशी आत तशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. मग या हाकेला ओ देत असताना केवळ आपण महिला सभा घेऊन चालणार नाहीये, केवळ आपण महिला मंडळांनी एकत्र येऊन, केवळ स्त्रियांनी एकत्र येऊन काम करून चालणार नाहीये, तर पुरुषांचा सुद्धा तेवढाच महत्वाचा सहभाग याच्यामध्ये आवश्यक आहे. निसर्गाने या जगाच्या पाठीवर दोन शक्ती निर्माण केलेल्या आहेत. एक शक्ती पुरुषांची शक्ती असेल तर दुसरी शक्ती स्त्रियांची शक्ती आहे. आणि या निसर्गाने दोघांनाही वेगवेगळी अशी शक्तीस्थळ बहाल केलेली आहेत. स्त्रीकडे आहे मातृशक्तीचा आविष्कार आणि निर्माण करण्याची क्षमता, तर पुरुषांकडे आहे पुरुषार्थ, कर्तबगारी, पराक्रम, धाडस, नेतृत्व, कर्तृत्व. आणि या जेव्हा दोन्ही शक्ती एकत्र येतील तेव्हा या समाजामध्ये सकारात्मक बदल होणार आहे. सकारात्मक बदल होणं अपेक्षित आहे, कारण या दोन्ही शक्ती एकत्र येणं आवश्यक आहे. हा जो प्रश्न आहे केवळ स्त्रियांचा प्रश्न नाहीये, तर हा प्रश्न एकूण समाजाचा प्रश्न आहे. ही लढाई स्त्रियांविरुद्ध पुरुषांची लढाई नाहीये, तर ही लढाई विकृती विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. आणि म्हणून स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनीही या चळवळीमध्ये सहभागी होणं खूप खूप आवश्यक आहे. काय केलं पाहिजे यासाठी एक 11 कलमी कार्यक्रम आहे, त्याची माहिती पत्रिका आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. त्यातला पहिलाच कलम आहे की संकल्प करणं, ठराव करणं. आज आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कदाचित, आज तुकडोजी महाराज यांची जयंती आहे आणि त्यांनी ग्राम विकासासाठी ग्राम गीता लिहिली आणि ग्राम विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे, आदर्श कसा निर्माण केला पाहिजे याचा संदेश त्यांनी या जगाला दिला. अशा या व्यक्तींना नमस्कार करत असताना, महापुरुषांना नमस्कार करत असताना आपण सगळेजण कमीत कमी एवढा संकल्प करूया की माझ्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे मी स्वागत करेन. जेव्हा हा संकल्प सर्वांनी एकत्र येऊन केला जातो तेव्हा त्याला ठराव असं म्हटलं जातं. मग ग्रामपंचायतीचा ठराव होऊ शकतो, तनिष्का ग्रुपचा ठराव होऊ शकतो, बचत गटाचा ठराव होऊ शकतो, शाळेचा ठराव होऊ शकतो. अशा प्रकारचा ठराव आज आपण घेणार आहोत. त्यानंतर दुसरा कलम आहे की आपल्या गावातल्या मुलांची आणि मुलींची 0 ते 6 वयोगटातील आकडेवारी आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे सेक्स रेशो आपल्याला माहिती पाहिजे. तर कन्या जन्म आनंद सोहळा असा आहे की मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक घराने फक्त आणि फक्त 1 रुपया द्यायचा. एकूण जमा झालेल्या रुपयांमध्ये आपल्याला मुलीला झबलं घ्यायचं असेल, आईची खणा नारळाने ओटी भरायची असेल आणि सासूबाईंना पण श्रीफळ आणि
फूल द्यायचं असेल तर अशा पद्धतीने देऊन आपल्याला कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करता येऊ शकतो. तर 1-1 रुपया देणं कोणाला अवघड आहे का? ठराव आज इथे बचत गट करणार आहे, तनिष्का ग्रुप करणार आहे, ग्रामपंचायत करणार आहे. तर या ठरावाच्या विषयीचं वाचन आता इथे ताई करणार आहेत. श्री जन्माचे स्वागत करा. स्त्रियांवर वाढत चाललेले अन्याय, अत्याचार, बलात्कार यांच्या कारणाचा विचार केला तर मुख्य कारण स्त्री भ्रूण हत्या आहे हे लक्षात येते. वाढत्या स्त्री भ्रूण हत्येमुळे समाजातील असमतोल वाढला आहे. मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. समाजाचे आरोग्य बिघडू लागले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेत्या डॉक्टर सुधाताई कांकरिया यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही खालील ठराव घेत आहोत. ठराव: आमच्या यशस्वी सामाजिक अभियान सदस्यामध्ये कुटुंबियांमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व प्रत्येक नवजात बालिकेचा कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवू. सूचक सविता शरद पाटील. अनुमोदन रेखा सुरेश पाटील. सदर ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला. हा ठराव यशस्विनी सामाजिक अभियान भडगाव शहर व तालुका जिल्हा जळगाव यांनी इथे घेतलेला आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करत आहोत. आणि याचा सचिव आहे सौ रेखा सुरेश पाटील. स्त्री जन्माचे स्वागत करा. स्त्रियांवरील वाढत चाललेले अन्याय, अत्याचार, बलात्कार यांच्या कारणाचा विचार केला तर मुख्य कारण स्त्री भ्रूण हत्या हे लक्षात येते. वाढत्या स्त्री भ्रूण हत्येमुळे समाजातील असमतोल वाढला आहे. मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. समाजाचे आरोग्य बिघडू लागले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेता डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही खालील ठराव घेत आहोत. राजमाता जिजाऊ तनिष्का सदस्यांमध्ये कुटुंबियांमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व प्रत्येक नवजात बालिकेचा कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवू. सूचक सौ रेखा सुरेश पाटील. अनुमोदक सौ उषा अशोक परदेशी. हा ठराव सर्वानुमते पारित झालेला आहे. स्त्रियांवरील वाढत चाललेले अन्याय, अत्याचार, बलात्कार या सर्व कारणांचा विचार केला तर मुख्य कारण म्हणजे स्त्री भ्रूण हत्या आहे हे लक्षात येते. वाढत्या स्त्री भ्रूण हत्येमुळे समाजातील असमता वाढली आहे. मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. समाजाचे आरोग्य बिघडू लागले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेता डॉक्टर सुधाताई कांकरिया यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही खालील ठराव घेत आहे. आमचा स्वामिनी तनिष्का ग्रुप मैंदळे सदस्यांमध्ये कुटुंबांमध्ये एकही स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व प्रत्येक नवजात बालिकेचे कन्याजन्म आनंद सोहळा साजरा करू. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवू. सूचक सौ रेखाताई सुरेश पाटील. अनुमोदन सौ उषा अशोक परदेशी. आपण सर्वात आधी टाळ्या वाजवूया जोरात. गुंजन जगदीश मोरे आपल्या गावच्या सुकन्येला अजून एक सुकन्या झालेली आहे आणि म्हणून तिच्या जन्माचं स्वागत आपण करतोय कन्या जन्म आनंद सोहळा.
आणि यासाठी मी विनंती करते की आपण बाळाला घेऊन समोर यावं आणि आपण सगळेच जण खूप जोरात टाळ्या वाजवून या कन्या जन्म आनंद सोहळा आपण साजरा करूया. पहिल्या दिवशी जन्मले बाळ काळ सोन्याचा जेत हे काळ पडीला उजळ चिनिया काळ कृष्ण जन्मेला तोसाचा काळ जो बाळ जो रे जो कृष्ण जन्मेला तोसाचा काळ जो बाळ जो रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोर सांग असा झळको आसाचा भिंग वेड्या गवळणी त्रेशाच्या संघ जो बाळा जो रे झो वेड्या गवळणी त्रेशाच्या संघ जो बाळा जो रे झो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांना ओठा कालिक खोबर साखर वाटा धर्म केला मी डावीस पेटा आहे व नाहीले आहेर लुटा जो बाळा जो रे झो. कन्या जन्म आनंद सोहळा आपण इथे साजरा केलेला आहे. जोरदार टाळ्यांनी परत अभिनंदन करूया. अशा प्रकारचा सोहळा हा प्रत्येक कन्याच्या जन्माच्या वेळी होणं आवश्यक आहे. मध्ये उभं राहायचंय, उजवा हात पुढे करायचा आहे. सगळ्यांचा उजवा हात पुढे आहे. डोळे अलगद बंद करायचे आहेत आणि बंद डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे आणि उंच आवाजामध्ये, परत सांगते की उंच आवाजामध्ये आपल्याला ही शपथ घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे. भारत माता की वंदे मातरम.